आधी मतदार याद्या साफ करा, मग निवडणुका घ्या. दुबार मतदारांचे पुरावे दाखवत राज ठाकरेंची मागणी. अनेक मतदारसंघांमध्ये बोगस मतदार. राज ठाकरेंनी स्टेजवर वाचून दाखवल्या याद्या. बोगस मतदान झाल्याचा राज ठाकरेंचा दावा. आज ठिणगी पडलीये, वणवा केव्हाही पेटेल. अॅनाकोंडाला कोंडायची वेळ आलीये. उद्धव ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर जहरी टीका. राज ठाकरेंनी पुराव्यांचा डोंगर आणलाय. मतदार याद्यांमधला घोळ दुरुस्त करा. उद्धव ठाकरे यांची सत्याचा मोर्चामध्ये मागणी. मतचोरी केली तर वज्रमूठ टाळक्यात हाणू. उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा. सर्वसामान्यांच्या लोकशाहीवरच्या विश्वासाला धक्का बसलाय. पारदर्शक पद्धतीने निवडणुका व्हायला हव्यात. शरद पवार यांची मागणी. मराठी माणसांचा मोर्चा सोडून सकपाळ बिहारमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मोर्चापासून दूर राहिले. विरोधकांचा सत्याचा मोर्चा तर भाजपचं मुका आंदोलन. विरोधकांच्या मतचोरीच्या आंदोलनाला भाजपचं प्रत्युत्तर. दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिराजवळ आंदोलन. मतदार याद्यांमधला घोळ कुणाच्या इशाऱ्यावर? निवडणूक आयोग सरकारचा पार्टनर. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल. राज ठाकरेंची एंट्री महाविकास आघाडीमध्ये फूट टाकणारी. काँग्रेस राज ठाकरेंसोबत जाणार नाही. मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य. हिम्मत असेल तर माझ्या कानाखाली मारून दाखवा. भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांचं राज ठाकरेंना आव्हान. शेतकरी कर्जमाफीवरून अजित पवारांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य. निवडून यायचं होतं म्हणून आम्ही कर्जमाफी करू असं म्हणालो. अजित पवारांच्या वक्तव्यानं शेतकऱ्यांमध्ये संताप. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश. पंकजा मुंडे यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार. डॉक्टर महिलेला न्याय देण्याचं आवाहन. संवेदनशील प्रकरणांना राजकारणाचा रंग देणं थांबवा. खासदार प्रणिती शिंदेंवर चित्रा वाघ यांचा संताप.